बाळू गावडे मित्रमंडळ वेरली आयोजित केलेल्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचा प्रथम विजेता संघ माळदेव योद्धा गावठणवाडी तर उपविजेता संघ ठरला बादेश्वर योद्धा फौजदारवाडी। या दोन संघांनी बाजी मारली। सावंतवाडी तालुक्यातील वेरले येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बाळू गावडे मित्रमंडळाने एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा श्रीदेवी पावनाई रवळनाथ मैदानावर आयोजित केली आणि यामध्ये 6 संघांनी सहभाग घेतला। या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी माजी सैनिक संघटना उपस्थित करण्यात आली। सुरुवातीस व्यासपीठावरील मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर दीप प्रज्वलन आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करून भारत माता की जय आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय परिसर दणाणून गेला। त्यानंतर श्रीफळ चढून स्पर्धेचा शुभारंभ आणि मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। नमस्कार। आमच्या या माजी सैनिक संघटनेच्या वतीने आम्हाला इथे बोलवण्यात आलेलं आहे। बाळू गावडे यांनी हा चषक भरवलेला आहे। ह्या चषक भरवण्यामागे त्यांची फार मेहनत आहे। आपल्या गावातील ह्या मैदानावर 2-3 वर्षापासून खेळ सुरू आहेत। जसं सैन्यामध्ये एकता आणि संघभावना असते त्याचप्रमाणे ह्या मुलांमध्ये तरुणांमध्ये संघभावना दिसून आली। खूप छान करतायत। एक सुंदर अशी संघभावना निर्माण झालेली आहे आणि या मुलांनी अशीच ही संघभावना टिकवावी आणि गावाचं नाव रोशन करावं। त्याला नमन करून आपल्या पावनाई देवीचे नमन करून दोन गोष्टी सांगायच्या म्हणजे अशा स्पर्धा आपल्या गावामध्ये आयोजित केल्या जातात। आपण सर्व मिळून सर्व तरुण मंडळीला ह्या गावच्या खरोखरच गाव हा ह्या तरुण मंडळावरच चालत असतो। आम्ही पण आमच्या टायमाला त्यावेळी अशीच स्पर्धा भरत होतो। प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने क्रिकेट प्रेमींनी सामना पाहण्यासाठी अलोट गर्दी केल्याचे दिसत होते। ही स्पर्धा वेरले गाव मर्यादित असल्याने एक वाडी एक संघ याप्रमाणे एकूण 6 संघांनी सहभाग घेतला। सर्व सामने रोमहर्षक सुट्टी वसूल असेच होते। अखेर माळदेव योद्धा गावठणवाडी आणि बादेश्वर योद्धा फौजदारवाडी हे दोन संघ फायनल पोहोचलेच। त्यापूर्वी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। अंतिम सामन्यात ओळख परेड आणि राष्ट्रगीत म्हणण्यात आले। माळदेव योद्धा गावठणवाडी आणि बादेश्वर योद्धा फौजदारवाडी झालेल्या रोमहर्षक सामन्यात बाजी मारली ती माळदेव योद्धा गावठणवाडी आणि उपविजेता संघ ठरला बादेश्वर योद्धा फौजदारवाडी। चमचमत्या चषकावर नाव कोरले। सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते अन्य बक्षीस वितरण करण्यात आले। एक वृक्ष बनलेले आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या गावातील सर्व तरुण मंडळी एकत्र येतात। एक सांघिक खेळ आहे। एकत्र येऊन ज्या पद्धतीने तुम्ही एकत्र यावेळी व्यासपीठावरील माजी सैनिक बाळकृष्ण राऊळ, वासुदेव राऊळ, हनुमंत राणे, महादेव राणे, राजाराम राऊळ, सहदेव राऊळ, दिनकर बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते। पंकज मडे, जनशक्ती, सावंतवाडी।